Hello students, let's learn 12th English 1.6 Into the Wild. See the page number 56. See the introduction. Kiran Purandare, born in 1961. After BCom, he studied environmental studies at Jordan Hill College of Education in Scotland. त्यांचं BCom झाल्यानंतर त्यांनी पर्यावरण अभ्यास याच्यामध्ये जॉर्डन हिल कॉलेजमध्ये स्कॉटलंडमधल्या जॉर्डन हिल कॉलेजमध्ये एज्युकेशन घेतलेलं आहे. ही इज अ रिसिप्टंट ऑफ द साहित्य पुरस्कार, पुणेच भाई माधव पागल अवॉर्ड अँड द बेस्ट लिटरेचर अवॉर्ड गिव्हन बाय द कल्चरल डिपार्टमेंट ऑफ द महाराष्ट्र स्टेट फॉर हिज सखा नागझिरा. त्यांचं जे सखा नागझिरा हे लेखन आहे, या लेखनासाठी त्यांना कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेटकडून पुरस्कार, साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. ही स्पेंट 400 days inside the Nagzira and nearby forest areas and wrote this award winning book. आणि त्यांनी जवळजवळ 400 दिवस नागझिरा हे जे जंगल आहे त्या जंगलामध्ये घालवलेले आहेत आणि त्याच्यावर हे बुक लिहिलेलं आहे. दिस एक्सपर्ट हॅज बीन टेकन फ्रॉम द सेम. आणि हा जो एक्सपर्ट आहे तर ते कशातनं घेतलेला आहे? सखा नागझिरामधूनच घेतलेला आहे. ही इज अ वाईल्ड टाईप एक्सपर्ट, अ बर्ड वॉचर, अ रायटर अँड ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. ही इज अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट. जंगलातल्या प्राण्यांबद्दल, प्राण्यांच्या जीवनाबद्दल ते एक्सपर्ट आहेत. ते बर्ड वॉचर आहेत, पक्षी निरीक्षण त्यांचं चांगलं आहे. अ रायटर अँड ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रातील जंगलं जे आहेत त्या जंगलातली बरीचशी माहिती, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी स्वतः तिथं जंगलात राहून जाणून घेतलेल्या आहेत. ही इज ऑल्सो फाउंडर ऑफ द निसर्ग वेध ऑर्गनायझेशन. आणि ती निसर्ग वेध ऑर्गनायझेशनचे संस्थापक आहेत, फाउंडर मेंबर आहेत. विच वर्क्स फॉर नेचर अँड कन्व्हर्जन अँड द कम्युनिटी वर्क अराउंड नागझिरा, नवेगाव, अ टायगर रिव्हर्स इन भंडारा अँड गोंदिया डिस्ट्रिक्ट. He also founded Kika's Bird Club in order a spread bird framing which is the very popular among school going children of Maharashtra. आणि त्यांनी किकाज बर्ड क्लब हे बर्ड फ्रेमिंग विच इज व्हेरी पॉप्युलर, जे खूप प्रसिद्ध आहेत स्कूल गोईंग चिल्ड्रनसाठी इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील स्कूल गोईंग जे चिल्ड्रन आहेत, शाळेत जाणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी किकाज बर्ड क्लब हा खूप प्रसिद्ध आहे. इन पार्ट फर्स्ट, ॲज द नेम सजेशन, द एक्सपर्ट इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स ऑफ द रायटर वेअर किरण पुरंदरे द सॉलिटरी ट्रॅव्हलर इन कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल ऑफ द उंबरझरा. आणि फर्स्ट पार्टमध्ये ऑस्टिन जंगलमध्ये किरण पुरंदरे त्या जंगलामध्ये स्वतः हरवलेले आहेत. उंबरझरा हे नावाचं जे जंगल आहे त्या जंगलामध्ये ते लॉस्ट झालेले आहेत, हरवलेले आहेत. ही नॅरेट्स हाऊ द लॉस्ट हिज वे ॲट द फॉल ऑफ द डस्क अँड द टेरिफायरिंग टर्मॉईल ही अंडरवेंट देअर आफ्टर. आणि त्यांना जे जे एक्सपिरियन्स आलेले आहेत तर ते त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. शाउटिंग फॉर हेल्प वुड लिटररी मीन्ट क्राईंग इन द वाईल्डनेस. आणि शाउटिंग फॉर हेल्प, ते मदतीसाठी ओरडत होते, वुड लिटररी मीन क्राईंग इन द वाईल्डनेस. आणि त्या जंगलामध्ये रडत रडत ते हेल्पसाठी काय करत होते, मदत मागत होते. ही ऑल्सो गिव्स अ detailed description of how he found his way towards the pit झरी.
आणि पिठझरीमध्ये ते कसे बाहेर पडलेत, कशी त्यांनी वाट शोधली याचं डिटेल डिस्क्रिप्शन, याचं डिटेल वर्णन त्यांनी या पहिल्या भागामध्ये दिलेलं आहे. and in second part, this part has been extract from the CN Traveler magazine published by Land Rover India. It is about the Sahaj Jung, known for his wildlife photography. Is brief us about his entry into the world of the wildlife photography, the insight that he received during this journey regarding the loss of the habitat of those heroes of jungle, and the genuine effort that he took via established BCRTI for the conversion of the forest by educating the local rural folks and providing them with a sound level source of income. See the part first, into the wild, lost in the jungle. जंगलात फिरताना लेखक वाट चुकलेत ते पहिल्या भागामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. सी द डिटेल डिस्क्रिप्शन. The 8.5 hour long day inside the hide was the fruitful as the jamba trees standing tall on the edge of Umbarzara. Hide means a place built to look like its surrounding. जंगलात त्या आडोशाच्या आत 7.5-8 तास घालवलेला माझा दिवस उंबरझऱ्याच्या काठावर उभ्या असलेल्या उंच जांबाच्या झाडाइतकाच काय ठरला, फलदायी ठरला. जांबाचं जे झाड होतं ते जांबाचं झाड स्टँडिंग टू टॉल ऑन द एज ऑफ उंबरझरा. बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल वॉटरहोल आय टूक एंट्रीज ऑफ द avifauna in my field notes. Avifauna, birds of a particular region, habitat or the geological period. आणि लेखक पुढे सांगतायत की त्या नैसर्गिक पाणथळीचा दिवस संपण्यापूर्वी मी माझ्या कार्यक्षेत्राच्या नोंदवहीत पक्ष्यांसंबंधी विविध नोंदी काय केल्या, लिहून घेतल्या. Since I was alone, I rushed a Pidzari village where I was stationed. आणि मी एकटाच होतो, त्यामुळे ज्या पिठझरी गावात मी उतरलो होतो तिकडे जाण्यासाठी मी काय केलं, घाईघाईने निघालो. आय कॉम्बिफॉल्ड द हाईड, टूक माय इसेन्शियल कम आउट ऑफ द हाईड अँड द स्ट्रेच आउट टू माय हार्ट्स कंटेन. Camouflage distinguished by covering it to make it blend in with the surrounding. आणि आय camouflage the hide. आणि घाईघाईने त्याने ते निघाले होते. आडोशाचे ठिकाण लपवले. आडोशाचे ठिकाण म्हणजे जिथे लपण्यासाठी जागा असते अशी जागा, आडोशाचे ठिकाण लपवले. Took my essential come out for hide and stretch out of my heart's content. माझे आवश्यक सामान घेतले आणि आडोशातून मी काय झालो, बाहेर पडलो आणि मनसोक्त आळोखे पिळोखे दिले. I lifted my camera back and took the familiar trail to Pidzari. कॅमेऱ्याची बॅग उचलून मी सवयीच्या वाटेने पायवाटेने पिठझरीकडे निघालो. Negotiating the webbed leaves of teak wood and moha trees, trying to make minimum sound. I was treading cautiously among the woods. Walking alone in a jungle need more alertness than walking with a companion. आणि लेखक पुढे सांगतायत की सागवानचे जी झाडं आहेत, मोहाची जी झाडं आहेत, तर त्या झाडाच्या जाळीदार पानांशी जमवून घेत कमीत कमी आवाज करण्याचा प्रयत्न करीत मी कसा निघालो,
आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वूड्स. आणि मी काळजीपूर्वक कमीत कमी आवाज करण्याचा प्रयत्न करीत मी सावधपणे जंगलातून चालत होतो. वॉकिंग अलोन इन द जंगल नीड मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ द कंपॅनियन. कुणा सहकार्याबरोबर चालण्यापेक्षा एकट्याने चालताना जंगलात जास्त सावधगिरी बाळगावी लागते. आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स. आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स. फॉक्स मीन्स कोल्हा. इथे मी कोल्ह्यासारखा एकटाच होतो. फॉलोइंग द ट्रेल सायलेंटली, वॉचिंग with wide open eyes, my ears were grasping a variety of sounds just when a familiar sound stunned me. आणि डोळे मोठे करून लक्षपूर्वक शांतपणे पायवाट तुडवत असताना एकीकडे माझे कान वेगवेगळ्या आवाजांचा वेध घेत होते आणि तेवढ्यात एका परिचित आवाजाने मला जबरदस्त धक्काच दिला. खॅक 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 खॅक. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. तो लंगूर प्राण्याच्या धोक्याचा इशारा होता. द लीडर ऑफ द गँग ऑफ द लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल आउट ऑफ द फिअर फॉर लाईफ. आणि लंगूर टोळीचा नेता उंच झाडावर बसून जीवाच्या भीतीने धोक्याचा इशारा देत होता. रिमेनिंग पार्ट्स इन नेक्स्ट व्हिडिओ. So please watch, like and subscribe my channel. Thank you.